स्केलिंगमुळे टीथ लूज होतात का? मिथ्स वर्सेस फॅक्ट्स. अनेक लोक डेंटिस्टकडे एकच गोष्ट म्हणतात, डॉक्टर स्केलिंग केल्यानंतर दात लूज होतात ना. आणि ह्याच भीतीमुळे अनेक लोक इयर्सभर टीथ क्लिनिक टाळत राहतात. पण इथे एक शॉकिंग गोष्ट आहे. अनेक वेळा स्केलिंगमुळे नाही तर स्केलिंग न केल्यामुळे दात लूज होतात. मग खरं स्केलिंग डेंजरस आहे का, की हा फक्त एक मोठा मिथ आहे? आज आपण ह्याचं सायन्स अँड ट्रूथ अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. समजा तुम्ही मिररमध्ये टीथ बघितले आणि टीथ जवळ येलो किंवा ब्राऊन डिपॉझिट्स दिसले. ब्रश केलं तरी ते जात नाही. कधी ब्रश करताना ब्लड येतं, कधी माउथमधून स्मेल येतो, कधी गम्स सुजल्यासारखे वाटतात. पण अनेक लोक तरीही डेंटिस्टकडे जात नाही, कारण त्यांना एकच फिअर असतो, स्केलिंग केलं तर दात लूज होतील. ही सर्वात मोठी चूक आहे. स्केलिंग म्हणजे नेमकं काय? स्केलिंग म्हणजे टीथवर जमा झालेलं प्लाक आणि टाटर क्लीन करणं. प्लाक म्हणजे बॅक्टेरियाची स्टिकी लेअर, आणि वेळेवर क्लिनिंग झालेले नाही तर हा प्लाक नंतर टाटारमध्ये बदलतो आणि इथे प्रॉब्लेम सुरू होतो. हा टाटार हळूहळू गम्स आणि टीथच्या मध्ये जमा व्हायला लागतो. त्यामुळे गम्स इन्फ्लेम्ड होतात, ब्लड येऊ शकतं, माउथ स्मेल वाढू शकतं आणि हळूहळू बोन सपोर्ट कमी व्हायला लागतो. पण इथे एक गोष्ट अनेकांना माहितीच नसते. काही वेळा हा टाटर इतका जास्त जमा होतो की तो टीथ भोवती जणू आर्टिफिशियल सपोर्ट सारखा बसतो. आणि जेव्हा स्केलिंग करून ते टाटर क्लीन केला जातो तेव्हा लोकांना अचानक टीथ मध्ये थोडी मूव्हमेंट जाणवायला लागते. मग लोकांना वाटतं स्केलिंगमुळे टीथ लूज झाले. पण खरं कारण स्केलिंग नसतं. खरं कारण असतं इयर्सभर जमा झालेलं गम डिसीज आणि बोन लॉस. आता इकडे एक मोठा मिथ आहे, ब्रश नीट केलं तर स्केलिंगची गरज नसते. पण खरं सांगायचं तर एकदा टाटार हार्ड झालं की ते ब्रशनी पण निघत नाही. त्यासाठी प्रोफेशनल क्लिनिंगची अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि ती गरजेची असते. काही लोक यूट्यूबवर होम स्केलिंग हॅक्स स्वतःहून घरी करतात, क्लीन करण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्यामुळे गम्सला इंजुरी होऊ शकते, इन्फेक्शन वाढू शकतं आणि इनॅमलला डॅमेज होऊ शकतं. पण यापेक्षा मोठी चूक लोक न कळत करत असतात. ब्लड येतं म्हणून लोक ब्रशिंग करणं सोडून देतात, पण ह्यामुळे बॅक्टेरिया अजून वाढायला लागतो. म्हणून ब्रश करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि गम डिसीज वर्सन होऊ शकतं समजा आपण ब्रशिंग केलं नाही तर. कदाचित तुम्हाला अशी सिम्पटम्स जाणवत असतील, ब्रशिंग करताना ब्लड येणं, माउथमधून स्मेल येणं, येलो डिपॉझिट्स असणं, गम स्वेलिंग असणं, टीथ सेन्सिटिव्ह वाटणे आणि टीथमध्ये स्लाइट मूव्हमेंट वाटणे. हे सगळे कॉमन सिम्पटम्स आहेत ज्याला तुम्हाला स्केलिंगची गरज आहे. हे सायन्स इग्नोर करू नका आणि स्केलिंगची अपॉइंटमेंट लगेच बुक करा. स्केलिंग पेनफुल असतं का? अनेक वेळा माइल्ड डिपॉझिट्स असतील तर स्केलिंग कम्फर्टेबल असू शकतं. हेवी डिपॉझिट्स आणि गम इन्फ्लमेशन असेल तर थोडं स्केलिंगमुळे सेन्सिटिव्हिटी जाणवू शकते आणि थोडं डिस्कम्फर्ट जाणवू शकतं. पण आजच्या मॉडर्न डेंटिस्ट्रीमध्ये प्रोसिजर खूप सेफ आणि ॲडव्हान्स झालेला आहे. आणि खरं सांगायचं तर गम डिसीजमुळे होणारी फ्युचर प्रॉब्लेम्स जास्त डेंजरस असू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, स्केलिंग किती वेळा करायला हवं? हे प्रत्येक व्यक्तीच्या ओरल हायजीनवर डिपेंड करतं. पण जनरली रेग्युलर डेंटल चेकअप आणि पिरियॉडिक डेंटल स्केलिंग किंवा डेंटल क्लिनिंग खूप हेल्पफुल असतं. स्पेशली इफ यू हॅव स्मोकिंग हॅबिट्स, डायबिटीज असेल, ब्रेसेस असतील किंवा गम प्रॉब्लेम्स सुरू झाले असतील तर तुम्ही रेग्युलर डेंटल क्लिनिंग अजून महत्त्वाची असते. लक्षात ठेवा, स्केलिंग म्हणजे टीथ वीक करणं नाही, तर टीथ आणि गम्स हेल्दी ठेवण्यासाठी एक प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आहे. आणि योग्य वेळी डेंटल क्लिनिंग किंवा डेंटल स्केलिंग केलं तर फ्युचरमधले डेंटल प्रॉब्लेम्स किंवा डेंटल ट्रीटमेंट्स तुम्ही टाळू शकतात. हेल्दी स्माईल फक्त व्हाईट टीथ नसते. हेल्दी स्माईल म्हणजे हेल्दी गम्स आणि हेल्दी बोन्स असतात. थँक्यू.